माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचंही सूत्रांनी सांगितलंय। कोकाटेंचं मंत्रिपद कायम, मात्र खातं बदलणार आहे। कोकाटेंच्या खाते बदलाचा निर्णय फडणवीसांचा असल्याचंही सूत्रांकडून कळतंय। विधिमंडळात पत्ते खेळणं कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना चांगलंच भोवल्याचं दिसतंय, कारण माणिकराव कोकाटे यांचं खाते बदल करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे। माणिकराव कोकाटे यांचा सरकारकडून राजीनामा नाही, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या बैठकीत निर्णय लवकरच कोकाटेंचं खातं बदलण्यात येणार आहे। माणिकराव कोकाटे यांना दत्ता भरणे किंवा मकरंद पाटील यांच्याकडे असलेलं खातं मिळण्याची ही शक्यता वर्तवली जाते। कोकाटेंचं मंत्रिपद कायम राहणार आहे, मात्र खातं बदललं जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। खातं बदलण्याचा निर्णय सुद्धा फडणवीसांनी घ्यावा असा निर्णय झाल्याची माहिती मिळते। ही मोठी बातमी आपण आताच्या क्षणाची पाहतोय। अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय झाल्याचं सूत्रांकडून कळतंय। कोकाटेंचं मंत्रिपद कायम आहे, मात्र फक्त खातं बदललं जाणार। आता कोकाटेंकडे कृषी खातं आहे आणि त्यानंतर आता त्यांना खातं बदलून कोणतं खातं मिळणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र त्यांचा राजीनामा घेणार नाही, त्यांचं खाते बदल होणार असल्याचं कळतं आहे। तर आणखी एक मोठी बातमी यात येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिलेलं आहे। खाते बदल करण्याबाबत पत्र दिल्याची माहिती मिळते। कोकाटेंना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। दत्तात्रय भरणेंना कृषी खातं मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे। खाते बदल करण्याबाबत पत्र दिल्याची ही माहिती मिळते। दत्तात्रय भरणेंना कृषी खातं मिळणार असल्याचं कळतंय, तर कोकाटेंना क्रीडा खातं देण्यात येणार असल्याचंही कळतं आहे। खाते बदल करण्याबाबत पत्र दिल्याची माहिती मिळते, सूत्रांकडून ही माहिती येते। ही सगळ्यात मोठी बातमी। मंत्री दत्ता मामा भरणे यांना कृषी खातं देण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय। आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। सकाळपासूनच घडामोडींना वेग आलेला आहे। सुनील तटकरे, मुख्यमंत्री आणि अजित पवारांमध्ये बैठक देखील पार पडलेली आहे। त्यानंतर घडामोडींना वेग आलाय। कोकाटेंना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते, तर दत्तात्रय भरणेंना कृषी खातं मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। सभागृहात रमी खेळणं कोकाटेंना चांगलंच भोवल्याचं पाहायला मिळतंय, कारण कोकाटेंचं खाते बदल होणार आहे। राजीनामा सरकारनं घेतलेला नाहीये, मात्र यावेळी खातं बदललं जाणार आहे। तर कोकाटेंना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता आहे, तर दत्तात्रय भरणेंना कृषी खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। सूत्रांकडून ही माहिती मिळते। मुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरेंमध्ये बैठक पार पडलेली आणि त्यानंतरच घडामोडींना वेग आलेला आहे। कोकाटेंचं खातं बदललं जाणार असल्याचं कळतंय। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आजही ठाम मागणी आहे की माणिकराव कोकाटेंच्या सारखा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नको। त्यांनी शेतकऱ्यांचा एवढा अपमान केलेला आहे। त्याने बेकाऱ्याबरोबर तुलना केली, ओसाडगावची पाटीलकी म्हटलं कृषी खात्याला, अजून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल टिंगलटवाळी केली, पंचनाम्याच्या बद्दल ढेकळाची पंचनामा करायचे का, असे एक ना अनेक। आणि हा माणूस सरळ सरळ विधानसभेच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसतो। या माणसानं इतर खात्यात तर कशाला काम करायचं, त्यांनी रमी खेळतच राहावं। त्यामुळं त्यांना काढूनच टाकलं पाहिजे मंत्रिमंडळातनं, या मताशी आम्ही ठाम आहोत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपला प्रतिनिधी सीमा आढे। सीमा, दत्तात्रय भरणेंना आता कृषी खातं मिळण्याची शक्यता आहे, तर कोकाटेंना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। नक्कीच रुबिना, जी माहिती सूत्रांकडून मिळत आहे त्यानुसार दत्तामामा भरणे यांना कृषी खातं देण्यात येईल, तर माणिकराव कोकाटे जे सध्या कृषी मंत्री आहेत त्यांच्याकडे क्रीडा खातं देण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून सध्या मिळत आहे। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये याबाबतची चर्चा झाल्याची माहिती आहे ती मिळते। सोबतच जी माहिती अजून मिळते त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खाते बदल संदर्भात म्हणजे खाते बदलण्यात यावे आणि या संदर्भात अशा प्रकारे खरं तर खाते देण्यात यावी यासाठी
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देखील लिहिलेलं आहे आणि या संदर्भामध्ये मागणी केलेली आहे की अशा प्रकारे दोन्ही मंत्र्यांमध्ये खाते वाटप किंवा खाते बदल हे करण्यात यावे यासाठी त्यांनी मागणी सुद्धा केलेली आहे आणि पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिल्याचं कळत आहे. आता ही मोठी घडामोड म्हणावी लागेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे मंत्रिपदावरती कायम आहेत, मात्र त्यांच्याकडे असलेलं कृषी खातं हे आता काढण्यात आलेलं आहे. काढण्यात आल्याची त्या संदर्भातल्या घडामोडी आता आपल्याला घडताना पाहायला मिळत आहे. मात्र तरी सुद्धा दुसरीकडे विरोधकांकडनं मागणी अजूनही राजीनाम्याची आपल्याला ठाम पाहायला मिळत आहे. मात्र सरकारमध्ये त्यांना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना कुठेतरी अभय दिले आणि त्यांच्याकडनं राजीनामा न घेता फक्त कृषी खातं काढण्यात आलेलं आहे आणि त्याऐवजी त्यांना दुसरं खातं देण्याची तयारी आता सरकारी पातळीवरती होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे सूत्रांची माहिती आहे. आता बघणं महत्वाचं असणार आहे की अजून काय घडामोडी या संदर्भात अजून सरकारमध्ये घडतात ते पाहणं महत्वाचं असेल. निश्चितच सीमा, काय आता आपण जर पाहिलं तर दत्तात्रय भरणे यांना कृषी खातं दिलं जाणार आहे ही माहिती सूत्रांकडून मिळते आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर अजित पवार यांनी पत्र देखील मुख्यमंत्र्यांना दिल्याचं कळतंय. नक्कीच जी माहिती सूत्रांनी दिलेली आहे त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये आधी तास ते दीड तास या संदर्भात चर्चा झाली. या दोन्ही नेत्यांमध्ये तास दीड तास चर्चा झाल्यानंतर हे दोन्ही नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि तिघांमध्ये सुद्धा चर्चा झाली आणि भेटी दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या संदर्भातलं एक पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याचं कळत आहे. आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे जर कृषी खातं हे गेलं तर अर्थात त्यांच्यावरती एक मोठं आव्हान असणार आहे. एकतर सरकार कृषी खात्यावरती किंवा कृषी मंत्र्यांवरती ज्या प्रकारे एक आरोप आतापर्यंत झाले त्यामुळे ते कुठेतरी शेतकऱ्यांचा त्यांना पुन्हा एकदा विश्वास संपादित करावं लागणार आहे. एक मोठी जबाबदारी असेल आणि जे आव्हानं कृषी खात्यासमोर आहेत ते आव्हानं आता दत्तात्रय भरणे यांना सामोरे जायचं आहे. त्यामुळे अर्थात त्यांच्यावरती एक जबाबदारी असताना दुसरीकडे कोणालाही डॅमेज होणार नाही याची काळजी आता पक्षप्रमुख म्हणून अजित पवार घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा राजीनामा होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केलेच आपण बघितलं. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी माणिकराव कोकाटे यांना परवादलं सुद्धा कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी त्यांचे कान टोचले, कुठेतरी भान कशा प्रकारे त्यांना सांगितले. पक्षप्रमुख म्हणून त्यांनी त्याची समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसरीकडे सरकारमधले एक प्रमुख म्हणून जी त्यांच्याकडे जबाबदारी आहे किंवा आपल्या पक्षातल्या मंत्र्यांचा दुसरा राजीनामा होऊ नये यासाठी त्यांनी काळजी घेतली. कुठेतरी शेवटची संधी माणिकराव कोकाटे यांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात घडामोडी घडल्याचं पाहायला मिळत आहे. कुठेतरी असेही बोललं जात होतं की नवीन चेहऱ्याला कुठेतरी कृषी खातं देण्यात येईल, मात्र दत्तामामा भरणे यांच्याकडे ते देण्यात येईल असं सध्या तरी बोललं जात आहे. ही शक्यता आहे. त्यामुळे आता बघणं महत्वाचं असणार आहे की काय नक्की घडामोडी घडतात आणि माणिकराव कोकाटे यांची या सगळ्यांवरती काय प्रतिक्रिया असणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. निश्चित धन्यवाद सीमा ताज अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच कृषी खातं आता दत्तात्रय भरणेंना मिळणार आहे आणि क्रीडा खातं जे ते माणिकराव कोकाटेंना मिळण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्या संदर्भातलं पत्र अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही कळतंय. सुनील तटकरे मुख्यमंत्री आणि अजित पवार यांची बैठकही असं काही पार पडलेली आहे आणि त्या बैठकीनंतरच घडामोडींना वेग आलेला आहे. त्यामुळे आता नेमकं काय होतं हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे. मात्र आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही, मात्र खातं बदललं जाणार आहे. माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खातं दिलं जाईल आणि दत्तात्रय भरणेंकडे कृषी खातं दिलं जाणार असल्याचं कळतं आहे. सूत्रांकडून ही माहिती मिळते. ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. कोकाटेंना क्रीडा खातं मिळणार असल्याचं सूत्रांकडून कळतंय तर दत्तात्रय भरणेंना यावेळी कृषी खातं मिळणार असल्याचं कळतं आहे. अजितदादांनी त्या संदर्भातलं पत्रही यावेळी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं कळतंय. देवेंद्र फडणवीस यांना त्या संदर्भातलं पत्र दिलं असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं मिळण्याची शक्यता आहे तर मंत्री दत्ता मामा भरणे यांना कृषी खातं देण्यात येणार असल्याची सूत्रांनी माहिती दिलेली. आत्ताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. माणिकराव कोकाटेंना क्रीडा खातं मिळणार आहे. माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्या अशी मागणी वारंवार विरोधकांकडून केली जात होती. रमी खेळणं माणिकराव कोकाटेंना चांगलंच भवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मंत्रिपद कायम राहणार, मात्र खाते बदल केला जाणार आहे. या संदर्भात
आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी जोडले गेलेले आहेत महेश तपासे. महेशजी, एकूणच जर आपण पाहिलं तर कोकाटेंचा राजीनामा नाही, मात्र खाते बदल होणार आहे. खाते बदल करून काही उपयोग नाही. वास्तविक नैतिकतेचा आधार राजीनामाच घेतला पाहिजे. विधिमंडळामध्ये कामकाज चालू असताना त्याला गांभीर्यपूर्वक त्याच्याकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःचं मनोरंजन करत असतील तर हे चिंतेची बाब आहे. दुसरं म्हणजे मागे पण तुम्हाला माहिती आहे, बँकेच्या व्यवहारामध्ये अफरातफरीच्या बाबतीमध्ये कोर्टाने त्यांच्यावर शिक्षा सुनावलेली होती आणि हे सगळं असताना त्याला अजितदादांनी वास्तविक निर्णय तेव्हाच घ्यायला पाहिजे होता. परंतु आता सत्यावर आधारित राजकारण आणि त्याच्यावर समाजकारण ही परंपरा जणू त्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षापासून संपलेली आहे. त्याच्यामुळे खाते परत करून काय फरक पडेल असं मला वाटत नाही. निश्चितच, मात्र जे दत्तात्रय भरणेंचं क्रीडा खातं आहे ते आता कोकाटेंना मिळणार आहे. खातं कुठलं देणं हे महत्वाचं नाहीये, पण मंत्रिपदावरनं त्यांना उचल मागणी करणं ही अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची आहे. महाराष्ट्राच्या सर्वोच्च लोकशाहीच्या मंदिरात बसून जर तुम्हाला त्या मंदिराबद्दल गांभीर्य नसेल, मंदिरातलं लोकशाही नावाचं देवता त्याच्याबद्दल जर तुम्ही पूजन करत नसाल आणि तिकडे जर असं काय रम्मी वगैरे खेळत बसलेले असाल तर मला वाटतं त्या माणसाला संसदेतच बसणं म्हणजे त्या विधिमंडळातच बसायचा अधिकार नाहीये. निश्चितच महेश तपासे, नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आपल्या बरोबर जोडले गेलेले होते. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंकडे जाणार आणि दत्तात्रय भरणेंचं क्रीडा खातं हे माणिकराव कोकाटेंकडे येणार. आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे आणि त्या संदर्भातलं पत्र अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचंही कळतंय. सुनील तटकरे मुख्यमंत्री आणि अजित पवारांची बैठक देखील या संदर्भात पार पडल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे. आज सकाळपासूनच घडामोडींना वेग आलेला आहे. तर यावेळी रमी खेळणं कोकाटेंना भारी पडल्याचं खरं तर पाहायला मिळतंय, कारण मोठ्या प्रमाणात त्यांचा राजीनामा घ्या असं वारंवार विरोधकांकडून मागणी केली जात होती. मात्र राजीनामा न घेता त्यांचं खाते बदल होणार असल्याचं आता कळतं आहे. अजितदादांनी मुख्यमंत्र्यांना त्या संदर्भातलं पत्रही दिलेलं आहे. दत्ता भरणे यांना कृषी खातं दिलं जाईल आणि क्रीडा खातं कोकाटेंना मिळणार असल्याचं कळतं आहे. ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. खातं बदलण्याचा निर्णय सुद्धा फडणवीसांनीच घ्यावा असा निर्णय झाल्याचंही कळतंय. तर त्या संदर्भातलं पत्र अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे.